हॅलो स्टुडंट, आपल्या सर्वांचं डबल ओ अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ हा आदिवासी विभाग भरती प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंट याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। प्रयोगशाळा सहाय्यक याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की टोटल 200 मार्कचा क्वेश्चन पेपर तुम्हाला असणार आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी असे 4 टॉपिक असणार आहेत। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तुमचा 50 मार्क्स हे तुम्हाला सामान्य विज्ञान या विषयावर असणार आहेत। म्हणून आपल्याला हा सामान्य विज्ञान हा टॉपिक व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि हे टोटल 50 पैकी 50 मार्क हे आपल्याला सामान्य विज्ञानाचे मिळवायचे आहेत। म्हणून आपण लगेचच आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान याच्यामध्ये जो बायोलॉजी आहे त्याच्यामधला सेल्स हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत। तर सर्वांनी एंड पर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमधलं कंटेंट जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या इतर फ्रेंड्सला पण शेअर करायचा आहे। तर आपण लगेच आपला टॉपिक सेल म्हणजे पेशी हा सुरू करणार आहोत। आजचा आपला टॉपिक बायोलॉजी मधला पेशी विज्ञान म्हणजे सेल आहे। मग आपल्याकडे आपण आदिवासी विभाग भरती प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्येही आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहे। खूप सारे स्टुडंटच्या रिक्वेस्टनुसार आपण ही स्पेशल ऑफर सध्या अवेलेबल केलेली आहे आणि या ऑफरमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये डिस्काउंट देण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जी प्रयोगशाळा सहाय्यक याची टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला टोटल 10 टेस्ट भेटणार आहेत। म्हणजे 10 टेस्ट तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये भेटणार आहेत आणि ही एक खूप चांगली ऑफर आहे। तर सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे। आणि लगेचच आपल्याकडे आरोग्य प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी जी सर्व विषय म्हणजे टोटल सर्व 4 विषय याची एक सेपरेट बॅच आहे। त्या बॅच मध्ये तुम्हाला ह्या 4ही विषयाचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही पद्धतीने लेक्चर घेतलं जाणार आहे। त्याचप्रमाणे तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तर तुम्हाला ते डबल पाहण्याचीही त्याच्यामध्ये सुविधा असणार आहे आणि जुने जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहे त्याचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस केलेलं असणार आहे आणि तुमची डेली MCQs क्वेश्चनची व्यवस्थितपणे प्रॅक्टिसही घेतली जाणार आहे। तर ही सर्व बॅच तुम्हाला सध्या संक्रांत स्पेशल अशी ऑफर आहे, त्याच्यामुळे ती तुम्हाला फक्त 700 रुपयामध्ये भेटणार आहे। तर सर्वांनी लवकरात लवकर या बॅचचा या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे आणि यावर्षी आपलं सिलेक्शन हे फिक्स करायचं आहे। तर आपण आजचा टॉपिक काय शिकणार होतो की सेल्स हा टॉपिक आपण आज शिकणार होतो म्हणजे पेशी। मग पेशी हा आपल्याला माहिती आहे की बायोलॉजीच्या म्हणजे जो जीवशास्त्र आहे त्याच्यामधला सगळ्यात लहान आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आहे। म्हणजे तुमचं जी बायोलॉजी आहे बायोलॉजी मधलं स्मॉलेस्ट युनिट म्हणून आपण सेल असं म्हणून ओळखत असतो। मग हे पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे। पेशी विज्ञान म्हणजेच काय, जर आपण या सेलचा म्हणजे या पेशींचा स्टडी करतो तर याला काय म्हणत असतो, सायटोलॉजी नाहीतर पेशी विज्ञान म्हणजे सेल्युलर बायोलॉजी असं आपण याला म्हणत असतो। मग हा पण आपल्या एक जीवशास्त्रातला पार्ट आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे। मग याच्यामध्ये आपण काय काय पाहत असतो तर पेशीचे प्रकार, पेशीची रचना कशी आहे, पेशीतील अंगके कोणती कोणती या सर्वांचा अभ्यास आपण पेशी विज्ञान मध्ये करत असतो। मग मला सांगा की या पेशीचा ही पेशी तुम्हाला कशा प्रकारे दिसते। इथं इमेज आपल्याला दाखवलेली आहे। तुम्ही आतापर्यंत जी बायोलॉजीचा बेसिक युनिट म्हणजे पेशी याच्याबद्दलची थोडीफार माहिती तर सर्वांनाच असते। मग ती कशा प्रकारे दिसते ती आपण इथं पाहू शकतो। मग मला सांगा की पेशी याचा शोध सर्वात पहिल्यांदा कोणी लावला आहे। तर आपला पेशी म्हणजे ही आपली जी बेसिक युनिट आहे जी जीवनाचं
आपल्या बायोलॉजी मधलं हे जी बेसिक युनिट आहे याचा शोध हा आपल्या म्हणजे एखादी लाकडाची एक बॉटल होती, त्या बॉटलला लाकडी जे झाकण आहे त्याच्यामधून आपल्याला या पेशीचा शोध लावलेला आहे. मग हा शोध पहिल्यांदा कुणी लावलेला आहे? तर आपला हा शोध रॉबर्ट हुक या नावाच्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा पेशीचा शोध लावलेला आहे. पण त्याने पेशीचा शोध हा कशातून लावलेला होता की जे एक लाकूड आहे, तर लाकडामध्ये त्याने जी लाकडाचं टोपण आहे अशा प्रकारचं, जी एखादी बॉटल झाकण्यासाठी तेव्हा आधीच्या काळामध्ये यूज केलं जायचं, तर या टोपणचा त्याने ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यामध्ये त्याला एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न दिसला. तो पॅटर्न कसा होता की असा पूर्ण मग असा त्याला एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न दिसला. मग त्याने या पॅटर्नला सेल म्हणजे पेशी असं म्हटलं. पण तो लाकडापासून त्याचा पेशीचा शोध लावला होता आणि लाकूड कसं होतं, डेड अवस्थेमध्ये होतं. म्हणजे ही पेशी कशी होती, एक डेड पेशी होती, म्हणजे मृत पेशी होती, ज्याचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावला होता. आणि तो शोध हा कधी लावला होता? 1665 AD मध्ये रॉबर्ट या शास्त्रज्ञांनी सेलचा शोध लावला होता. नंतर पुढे आता जीवित पेशी ही डेड पेशी होती, नंतर पुढे जीवित पेशीचा पण शोध लावला. आणि तो कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? तो आपला ल्यूक हुक या शास्त्रज्ञाने जीवित पेशीचा शोध लावला होता. मग इथं आपल्याला दिसतंय की 1965 मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला होता. आणि रॉबर्ट हुक याने बनवलेल्या सूक्ष्मदर्शीखाली जे म्हणजे आपण पाहिलेलं आहे की एखादी बॉटल आहे, त्याला एक लाकडी झाकण आहे, त्या झाकणाचं ऑब्झर्वेशन केलं त्याने आणि त्याला पातळ कापलं, तर त्याला विशिष्ट त्याचं निरीक्षण केलं आणि त्याला रिकामे कप्पे आढळले. आणि त्याच कप्प्याला, त्याच पॅटर्नला त्यानं काय म्हटलेलं होतं? पेशी म्हणजे सेल असं म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर आता आपण पेशीचे जे विविध पेशीच्या रिलेटेड म्हणजे सेलच्या रिलेटेड आणखीन काय काय डिस्कवरी झाले आहेत, आणखीन शास्त्रज्ञांनी काय काय शोध लावले, तर ते आपण आता पाहणार आहोत की काय आहे पेशीची रिलेटेड विशिष्ट थेरी आहे, ती आपण आता पाहणार आहोत. तर 1838 ते 1839 या दरम्यान M.K. शिल्डन आणि थिओस्टर श्वान या शास्त्रज्ञांनी पेशीचा सिद्धांत मांडला आहे. पेशीचा सिद्धांत म्हणजे सेल थेरी आपण त्याला म्हणतो, सेल थेरी. ओके. मग या सेल थेरीमध्ये काय होतं, तर सेल थेरीमध्ये असं लिहिलं होतं की सर्व वनस्पती ह्या पेशीपासून बनलेल्या असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक असतो. म्हणजे आतापर्यंत जे सर्व सजीव आहेत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड फ्रॉम बेसिक काय असतात, कशापासून बनलेल्या असतात, एका सेल पासून त्या बनलेल्या असतात. ओके. म्हणजे हा सेल हा प्रत्येक जीव जो भी सजीव आहे त्याचा एक पायाभूत घटक आहे. हे आपल्याला सेल थेरी म्हणजे पेशींचा सिद्धांत आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं. मग याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा ऍड झालेला आहे 1985 मध्ये की त्यांनी काय ऍड झालेलं आहे याच्यामध्ये की सर्व पेशी ज्या आतापर्यंत अस्तित्वात आलेल्या आहेत त्या याच्या आधी आलेल्या अस्तित्वात आलेल्या पेशीपासूनच तयार होत असतात. म्हणजे एक पेशी ही आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच तयार झालेली आहे, असं आपल्याला तिसरा सिद्धांत भेटलेला आहे. पहिला सिद्धांत काय होता की सर्व पेशी ह्या कशापासून बनलेल्या, वनस्पती आणि प्राणी कशापासून बनलेले असतात, तर ते सेल पासून म्हणजे पेशीपासून बनलेले असतात. आणि प्रत्येक सेकंड काय होतं की प्रत्येक सजीवाचा जो पायाभूत घटक असतो तो काय असतो, तर तो सेल असतो. आणि थर्ड आपल्याला सांगितलेलं आहे की ही सेल कशापासून तयार झालेली असते, तर तुमच्या बॉडीमध्ये किंवा जी आधीपासून अस्तित्वात असलेली पेशी आहे त्याच्यापासूनच नवीन सेल
म्हणजे नवीन पेशी तयार होत असते। हा आपला तिसरा सिद्धांत आहे। लगेच आपल्याला इथं दिसत आहे की पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असून सजीवांची सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे पेशीच्या अंतर्गत घडत असतात। ओके, इथपर्यंत सर्वांना कळलेलं आहे। मग आता आपण लगेच पेशी बद्दलची माहिती पाहणार आहोत। ही आपली बेसिक स्ट्रक्चर आहे पेशीमध्ये। तुम्ही ही पाहू शकता की पेशीमध्ये काय काय दिसतंय तुम्हाला इथं डायग्राम मध्ये। तर आपल्याला इथं दिसून येतंय की ही एक प्रकारे पेशी आहे आणि याच्या कडेने आपल्याला एक प्रकारचं असं आवरण दिसतंय। ओके, म्हणजे हे एक प्रकारचं, जसं की आपण एक्झाम्पल घेऊयात की तुमचं घर आहे। ओके, आणि तुमच्या घराला पहिल्यांदा प्रोटेक्शन देण्यासाठी तुम्ही काय करता की तुम्ही घराच्या भोवती कुंपण तयार करत असता। मग त्याचप्रमाणे तुमच्या ह्या पेशीच्या कडेने कशा प्रकारे एक कुंपण सारखं आहे, म्हणजे एक पूर्ण प्रोटेक्शन लेयर आहे। मग त्यालाच आपण काय म्हणतो, सेल वॉल असं म्हणत असतो। ओके, म्हणजे तुमच्या घराच्या कुंपण। आता तुम्ही घरापासून आतमध्ये आलात म्हणजे काय केलं की तुमच्या त्याला एक पर्टिक्युलर गेट आहे आणि त्या गेट मधून आपण जे पण घरात येणारी जाणारी लोक आहेत त्यांना आपण एंटर करण्यासाठी परमिशन देत असतो। म्हणजे तुमची ही पेशी वॉल आहे, त्याच्यामधून तुम्हाला जे पण पाहिजे म्हणजे कोणतीही गोष्ट सहज आतमध्ये येऊ शकते आणि बाहेरही जाऊ शकते। ओके, मग आता त्याच्यानंतर पुढे काय असतं की आपल्या घराला दरवाजा असतो आणि दरवाजामधून फक्त घरामध्ये एंट्री करण्यासाठी फक्त पर्टिक्युलर लोकांनाच आपण परमिशन देत असतो। सर्वांना कोणालाही आपण घराच्या आतमध्ये दरवाजाच्या आतमध्ये परमिशन देतो का? नाही। मग त्याचप्रमाणे ही जी सेल असते ती पण कोणालाही डायरेक्ट घरामध्ये एंट्री, म्हणजे तिच्या हे घर आहे तर तिच्या घरामध्ये ही कोणालाही डायरेक्ट एंट्री देत नसते। मग अशा प्रकारे जी सेलच्या आतमध्ये आणखीन एक लेयर असते तर त्या लेयर मधून फक्त सेलला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत फक्त त्यांनाच परमिशन दिली जाते सेलच्या आतमध्ये येण्यासाठी। सर्वांना इथपर्यंत कळालेलं आहे। आता त्याच्या आतमध्ये घरामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपला एक मेन पार्ट असतो। ओके, महत्त्वपूर्ण जागा जिथे आपण घरातले एकदम इम्पॉर्टंट अशा वस्तू ठेवत असतो, म्हणजे ते आपला सेंटरचा पार्ट असतो। त्याचप्रमाणे ह्या पेशीमध्ये पण हा एक सेंटरचा पार्ट असतो जिथे आपली महत्त्वपूर्ण पेशीची कार्य घडत असतात। मग ह्या सेंटर पार्टलाच आपण काय म्हणत असतो, पेशीचं केंद्रक असं म्हणत असतो। मग ह्या पेशीच्या केंद्रकापासून ते हे सेल वॉल याच्यामध्ये ना एक द्रव पदार्थ असा चिकट द्रव पदार्थ असतो। हा द्रव पदार्थ कशासाठी असतो की डायरेक्ट कोणतीही वस्तू आपल्याला पाहिजे असेल तर इथून वॉल पासून केंद्रापर्यंत डायरेक्ट चालत जाऊ शकतो का? तर इथं आपल्याला तसं जाता येत नाही। जाण्यासाठी आपल्याला लिक्विडच्या फ्लोने ही कोणताही घटक हा इथून इथं ट्रॅव्हल करत असतो। मग याच्यासाठी ह्या पेशीमध्ये पूर्ण हे लिक्विड असतं आणि यालाच आपण काय म्हणत असतो, पेशी द्रव असं म्हणत असतो। मग आता आपण केंद्रकापर्यंत आले। मग आता केंद्रकाला पण तुमचं घरामध्ये इम्पॉर्टंट वस्तू ठेवलेल्या आहेत। ओके, सेंटरमध्ये पण त्या पण काय डायरेक्ट ओपन ठेवलेल्या आहेत का? त्याला पण आणखीन प्रोटेक्शन असणार आहे। सपोज तुमची घराची तिजोरी आहे, महत्त्वाच्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्या एका तिजोरीमध्ये ठेवलेल्या असणार आहेत। मग तशाच प्रकारे जे आपल्या सेल आहे त्या सेलचा पण इम्पॉर्टंट पार्ट हा या केंद्रकामध्ये असतो। त्या केंद्रकाच्या कडेने पण आपल्याला एक आवरण दिसत असतं। ओके, सर्वांना इथं कळालेलं आहे। मग आपली जसा इम्पॉर्टंट घटक हा तिजोरीमध्ये असतो तशाच प्रकारे पेशींचा आपण जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन कशी, त्या पेशींच्या आधीची इन्फॉर्मेशन, त्यांचा DNA, त्यांचा RNA, तर याच्याशी रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन असते ती या पेशीच्या केंद्रकामध्ये असते। आणि त्याचबरोबर आता आपल्या घरामध्ये खाण्यासाठीचं पण म्हणजे अन्न आणि बनवण्यासाठी तसंच पाण्याच्या व्यवस्थेसाठी सेपरेट किचनची व्यवस्था असते। त्याचप्रमाणे ह्या पेशीला पण तिची स्वतःची एनर्जी, तिच्या
स्वतःची जी ऊर्जा आहे त्याच्यासाठी एक सेपरेट स्टोरेज असतं आणि त्या स्टोरेजलाच आपण काय म्हणत असतो, मायटोकॉन्ड्रिया असं म्हणत असतो. म्हणजे या पेशीचं जे अन्न आहे, जी एनर्जी आहे ती कशात साठवली जात असते, मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये साठवली असते. मग आता या पेशीमध्ये आपण पाहिलेलं आहे की पेशीमध्ये काय काय असतात, त्याचं अन्न वगैरे तयार करावं लागतं. म्हणजेच काय, तर आपल्या पेशीचं अन्न म्हणजे काय म्हणतो आपण, प्रथिने वगैरे आपण म्हणतो. मग हे प्रथिने तयार करण्यासाठी सेपरेट रायबोझोम्स वगैरे असतात. ओके. आणि आता बघा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये एक सुरक्षा असते, ज्याच्यामध्ये म्हणजे अलार्म सिस्टीम असते. जर घरामध्ये एखादा चोर घुसला तर तुम्हाला लगेच कळलं जातं. मग त्याचप्रमाणे आपल्या पेशीकडे पण एक सुरक्षा सिस्टीम आहे, अलार्म टाईपमध्ये सिक्युरिटी सिस्टीम. तुमचा जर बाहेरून एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया कुठलाही असा फॉरेन जो गोष्ट आहे, फॉरेन थिंग जी ह्या पेशीसाठी हानिकारक आहे, ती जर पेशीच्या आतमध्ये एंटर केली तर ती आपल्याला कळावी, म्हणून लगेच आपल्या पेशीकडे एक सेपरेट स्वतःची सिक्युरिटी सिस्टीम असते. ओके. आणि त्याला आपण काय म्हणत असतो, सर्वांनी त्याचा आन्सर सांगायचा आहे. त्याला आपण लायबोझोम्स असं म्हणत असतो. मग ही सिक्युरिटी सिस्टीम काय करत असते, फॉरेन मटेरियलला डिस्ट्रॉय करत असते. म्हणजे जे पण बाहेरच्या वस्तू आलेल्या आहेत, बाहेरचे जे हानिकारक गोष्टी आल्या तर त्यांना लगेच डिस्ट्रॉय करण्याचं काम ही लायबोझोम्स करत असतात. म्हणजे आणि कधी कधी असं होतं की तुम्हाला खूप साऱ्या म्हणजे इतर गोष्टी पण तुमच्या पेशीमध्ये एकदम अटॅक केला की हे लायबोझोम्स ऍक्टिव्ह होतात आणि त्या सर्व फॉरेन मटेरियलला डिस्ट्रॉय करत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही पेशीचं जे ओव्हरऑल जे इंट्रोडक्शन आहे ते आपण पाहिलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपण एका घराचं उदाहरण घेऊन व्यवस्थितपणे पेशी काय असते, पेशीचं घर, पुन्हा तिचं एकदम इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, रायबोझोम्स याच्याबद्दल माहिती घेतली. याच्या डिटेल माहिती ही आपण लगेच पुढे घेणार आहोत. तर आपल्याला पेशीचे मुख्य 2 प्रकार पडत असतात. आपण पाहिलेलं आहे की पेशीचा मेन सेंटर म्हणजे केंद्रक असतो, हे पाहिलेलं आहे. जसं की तिजोरी ठेवायचं सामान म्हणजे मेन सेंटर. मग आता तुम्ही घ्या, काही घरामध्ये सेंटर असतं म्हणजे तिजोरी असते, आणि काही असे छोटे छोटे घरं असतात, काय प्रत्येक घरामध्ये तिजोरी नसते. मग असे काही छोटे घर असतात ज्याच्यामध्ये तिजोरी वगैरे नसते, असंच सेपरेट एका खुणेवर सामान ठेवलेलं असतं मौल्यवान. मग अशाच प्रकारे सेलमध्ये पण प्रत्येक सेलमध्ये काही केंद्रक असं ठरलेलं नसतं. मग काही अशा सेल असतात ज्याच्या सेंटरमध्ये त्यांचं सगळ्या गोष्टी ह्या ठेवलेल्या असतात, आणि काही सेल असतात त्यांना सेपरेट स्वतःची तिजोरी म्हणजे सेंटर आणि त्याच्यात इम्पॉर्टंट वस्तू ठेवल्या असतात. मग ज्यांना सेपरेट स्वतःचं सेपरेट केंद्रक असतं त्याला आपण काय म्हणत असतो, तर द्विकेंद्रीय पेशी असं म्हणत असतो. ओके. म्हणजेच त्याला आपण इक्युरियोटिक सेल असं म्हणत असतो. आणि ज्याला स्वतःचं केंद्रक नसतं त्याला आपण काय म्हणत असतो, प्रोकॅरियोटिक सेल्स असं म्हणत असतो. म्हणजे आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी अशा 2 पेशींचे प्रकार होत असतात, आणि ते कशावरून ठरवतात, केंद्रकामधून ठरवतात. ओके. सर्वांना इथपर्यंत व्यवस्थित कळालेलं आहे. आता त्याचप्रमाणे पेशींचे आणखीन काय प्रकार पडतात की बहुपेशी आणि सिंगल पेशी. मग ज्याच्यामध्ये सेपरेट सिंगल असतो म्हणजे ही सेपरेट सिंगल सिस्टीम असते त्याला आपण एक पेशी असं म्हणतो. आणि अशा खूप साऱ्या पेशी असेल एकत्र येऊन त्या एक पर्टिक्युलर काम करत असतील, जसं की आता आपण श्वास घेतोय, अन्नपचन करतोय, मी हे हात हलवते, तर याच्यासाठी पण खूप सारी पेशी ह्या एकत्र येऊन काम करत असतात. तर तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, बहुपेशी असं म्हणत असतो. मग ह्या पेशी हा आपला बेसिक युनिट आहे. याच्यानुसार खूप साऱ्या पेशी एकत्र आल्या की त्याला आपण काय म्हणत असतो, टिश्यू असं म्हणत असतो. आणि मग पूर्ण टिश्यू एकत्र आले, आणखीन टिश्यू एकत्र आले की आपलं काय तयार होत असतो, ऑर्गन तयार होत असतो. आणि ऑर्गन पासून आपली सिस्टीम तयार होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम, श्वसन संस्था, अशा प्रकारे. आणि ही पूर्ण सगळी सिस्टीम ही एकत्र कार्य करते तेव्हा आपली स्वतःची बॉडी म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, एक ह्युमन म्हणजे एक ह्युमन किंवा एखादी बॉडी तयार होते असं आपण म्हणतो. मग तुम्हाला कळाले क्रम कसा लागतो, सेल पहिल्यांदा असते,
मग सेलपासून आपल्याला टिश्यू भेटतो, मग टिश्यूपासून आपण ऑर्गन तयार होतो, म्हणजे खूप सारे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन म्हणून काम करतात, आणि ऑर्गन म्हणजे आपले हे अवयव, मग ते आपल्या सिस्टीमसाठी काम करत असतात, आणि सिस्टीम पासून आपल्याला काय तयार होते, बॉडी तयार होते. ओके, सर्वांना हे कळाले व्यवस्थितपणे? तर आपण इथपर्यंत पूर्ण सेलची माहिती घेतलेली आहे. मग याच्यामध्ये आपण सेलचा ओव्हरऑल व्ह्यू पाहिलेला आहे, पण सेलची बद्दलची जी डिटेल माहिती आहे की सेल म्हणजे काय, सेल मधला जो केंद्र काय, रायबोझोम्स, न्यूक्लिक ऍसिड, पूर्ण डीएनए, आरएनए, पुन्हा सुसाइड बॅग कशाला म्हणतात, याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती हे आपण आपल्या जे बॅचचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर सर्वांना ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि त्याचबरोबर ज्यांना पूर्ण या विषयाबद्दल डिटेल माहिती घ्यायची आणि तुमचे जे सामान्य विज्ञान याच्यातले पैकीच्या पैकी मार्क फिक्स करायचे, त्यांनी आपल्या या बॅचचा फायदा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची आहे. धन्यवाद.